परत शिकवायला. त्या तुझी सावली देखील आमच्या मुलांवर नको पडावी. शिकून सवरून काय करणार? मुलं सांभाळायची, धुणभांडीच करायची, संसारच करायचा आणि परत मुलींना शिकवणारी. राम राम मास्तरीणबाई. अवं सासूबाई, अवं सासूबाई, बघा तरी आलं कोण? आमच्या मुलांना त्या फुलेने तर तुला सोडूनच दिलं. आली शिकून सवरून ज्ञान वाटायला. निर्लज्ज कुठली? स्त्री जातीसाठी तू कलंकच आहे, कलंक. तुझ्या बुद्धीवर शेणच पडलं. सावित्री, ए सावित्री. सावित्री, तुझ्या बरोबर जे घडलं ते मला माहिती बर का. अगं, हा समाज स्वतःच्याच बंधनामध्ये अडकलाय. परंपरांना तोडायला नाही म्हणत आहे. मुलींना शिकवणं हे पाप आहे असं म्हणतोय. अगं, पाप पुण्याची भाषा करता येते. जे शिकवायला जातात ना ते अपमानित होतात, तसेच आपण सुद्धा अपमानित होतो. पण मुली शिकले ना तर त्या मुक्त झाल्या ना तर हा समाज सुद्धा मुक्त होईल. आपण मुलींना शिकवू आणि समाजाला मुक्ती देऊ. अहो, तुम्ही मला शिकवलं, मला सावरलं, पण हे माझ्या लक्षात आलेलं आहे की व्यवहाराची अपेक्षा नाही केली पाहिजे. हा समाज शिक्षित व्हायलाच हवा. हा समाज जोपर्यंत शिक्षित होत नाही तोपर्यंत मी शिक्षणाचा प्रसार करीत राहील. हा माझा संकल्प आहे. मी सावित्री. मी सर्वांना शिक्षण देण्याचा निर्धारित करते. छान हा सावित्री, तू छान संकल्प केला आहे.